थंडी असू द्या केव्हा गरमी, ऑल टाईम तुमची फुगणार अशी मऊसूत कापसासारखी जाळीदार होणार इडली. काही मेजरमेंट आहेत, काही टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट अशी तुमची कापसासारखी मऊसूत इडली तयार होईल. अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतकी मऊसूत ही इडली बनून तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी इथे इडली तयार झालेली आहे अगदी 10 मिनटामध्ये. तर त्याच अगोदर आपल्याला इथे डाळ तांदूळ इथे आदल्या दिवशी भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये. तर आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तांदूळ जे आपण इडलीसाठी भिजवत असतो तो रॅशनचा तांदूळ असतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड घाण असते. त्याच्यामुळे आपल्याला 4 ते 5 पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि आपण इथे 4 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे इथे. तर आपल्याला इथे उडदाची डाळ थोडीशी कमी घ्यायची आहे जेणेकरून आपले इडल्या जे आहेत ते छान पांढऱ्या शुभ्र अशा इथे फुगतील, पांढऱ्या शुभ्र अशा होतील. त्याच्यामुळे मी इथे 4 ग्लास तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये इथे भिजत घातलेले आहेत. वेळ नसेल तर तुम्हाला इथे तुम्ही अगदी 5 ते 6 तास जरी भिजू घातले ना तरी चालेल. तर इथे मी रात्रभर हे पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तर आता सकाळी याच्यावरचं झाकण काढून मी याच्यावरचं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं टाकून देणार आहे. आणि तुम्ही तांदूळ बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले असे इथे तयार झालेले आहेत, छान भिजले गेलेले आहेत. आणि पूर्ण 1 दिवसभर आपल्याला याला फर्मंट करण्यासाठी ठेवायचं आहे. जर तुम्ही रात्रीच्या वेळेसाठी इडली करणार असाल तर याच पद्धतीने तुम्ही करा. आणि जर सकाळी इडली करायची असेल तुम्हाला तर तुम्ही अगदी दिवसभर हे तांदूळ आणि डाळ पाण्यामध्ये भिजवत ठेवा आणि रात्री हे मिक्सरमधून अशा पद्धतीने छान, खूप जास्त बारीकसुद्धा आपल्याला काढायचं नाही आहे. पीठ थोडंसं अगदी आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. आणि सर्व पीठ इथे मी हे काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेले आहे ते पोहे. 1 वाटी पोहे देखील मी याच्यामध्ये भिजवून टाकलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे अर्ध पातेले असं पीठ तयार झालेलं होतं मिक्सरमधून काढलं तेव्हा. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी पातेलं भरून अगदी दही कसं घट्ट असतं त्याच पद्धतीने ते पांढरे शुभ्र असं इथे पीठ फर्मंट झालेलं आहे, खूप छान फुगलं गेलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर याच पद्धतीने तुमचं देखील पीठ छान फर्मंट होईल, छान फुगेल आणि इडल्या ज्या आहेत त्या जाळीदार होतील. इडल्याच काय कुठलेही पदार्थ तुम्ही याच्यापासून करू शकता. तर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे, तर याला तेल लावून घेतलेलं आहे पात्रांना. आणि याच्यामध्ये आता आपण हे बॅटर टाकून घेऊया. त्या अगोदर याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. तर 4 ग्लास तांदूळ घेतलेले होते मी. 4 ग्लास तांदळासाठी 1 ग्लास उडदाची डाळ आणि 1 वाटी आपली रेग्युलर जी वाटी असते घरातली त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले होते. तर डाळ तांदूळ मी इथे रात्रभर भिजवत घातलेले होते. आणि ज्या वेळेस रात्रभर भिजल्याच्या नंतर सकाळी जेव्हा मला मिक्सरमधून हे मिश्रण काढायचं होतं त्यावेळेला मी इथे 1 वाटी पोहे भिजत घातलेले होते. अगदी 5 ते 10 मिनिट याला पोह्यांना भिजवत घालायचं आहे आणि नंतर ते मिक्सरमधून काढून छान फर्मंट करायला ठेवायचं आहे याच पिठांमध्ये मिक्स करून. तर अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही बघू शकता मऊसूत पांढरी शुभ्र अशी आपली इथे इडली तयार झालेली आहे. तर आपल्याला हे इडली पात्रातून काढल्याच्या नंतर आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहे ते पात्र आणि नंतरच आपल्याला इडली चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचे आहे जेणेकरून पात्राला चिटकणार नाही. आणि तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार अशी इथे इडली तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.